नमस्कार. सविता किचन क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. सध्या सगळीकडेच गॅस सिलेंडरचा तुटवडा चालू आहे, तर त्यासाठीच मी आज कमीत कमी गॅसचा वापर करून एक नाश्त्याचा अनोखा प्रकार दाखवणार आहे. आता हा नाश्ता बनवताना गॅसचा वापर तर खूपच कमी केला आहे, परंतु हा नाश्ता अगदी 10 मिनिटात तयार होतो बरं का. आता नाश्ता बनवण्यासाठी इथे मी 2 कप पोहे घेतलेले आहेत. ते स्वच्छ करून घेतलेले आहे. आता हे पोहे आपल्याला भिजवायचे आहेत, तर भिजवताना इथे मी नारळाच्या पाण्याचा वापर केलेला आहे. आता हे पाणी असं थोडं थोडं शिंपडून हे पोहे आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. जर तुमच्याकडे नारळाचं पाणी नसेल तर तुम्ही साध्या पाण्याने सुद्धा हे पोहे भिजवू शकतात, पण नारळाच्या पाण्याने या नाश्त्याला खूप छान चव येते. पहा, अशा पद्धतीने हे पोहे आपल्याला भिजवून घ्यायचे आहेत. आता पोहे भिजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता या पोह्यांना छान चव येण्यासाठी कच्चा कांदा घालायचा आहे. कांदा चिरताना आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला कच्चीच कोथिंबीर घालायची आहे आणि यावर आपल्याला शेव घालायची आहे. तर तुम्ही फरसाणसुद्धा घालू शकता, तर इथे मी 0 नंबरची शेव घालत आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ओल्या नारळाचा चव किंवा ओल्या नारळाचा किस घालायचा आहे. आता या पोह्यांवर आपल्याला फोडणी घालायची आहे. तर एका फोडणी पात्रामध्ये 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी आणि जिरे घालून फोडणी करून घ्यायची आहे. आता मोहरी आणि जिरे फुटले की आपण आपल्या आवडीनुसार शेंगादाणे घालायचे आहेत. शेंगादाणे अर्धवट तळले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या गरम तेलातच हे शेंगादाणे तळून घ्यायचे आहेत. आता शेंगादाणे तळले की आपण याच्यामध्ये घालणार आहोत ते म्हणजे हिरव्या मिरच्या. तर हिरव्या मिरच्यांचे इथे मी बारीक तुकडे केलेले आहेत. ते सुद्धा या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. तेल आपलं खूप गरम आहे, अगदी सहज या मिरच्या तळल्या जातात. सगळ्यात शेवटी आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि हा सुद्धा या तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे. आता पहा, फोडणीमधील सगळे जिन्नस कुरकुरीत तळले गेलेले आहेत. ती फोडणी आपण या पोह्यांवर घालून घ्यायची आहे. मी इथे अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे. कृपया ती क्लिप शूट झालेली नाही, माफी असावी. आता सगळे जिन्नस घालून झाल्यानंतर आपण हे पोहे छान मिक्स करून घ्यायचे आहेत. याची एकदा टेस्ट बघायची आहे, मीठ वगैरे काही कमी आहे का. जर मीठ कमी असेल तर तुम्ही थोडंफार टाकू शकता. तर इथे आपले चटपटीत असे दडपे पोहे तयार झालेले आहेत. तर हे दडपे पोहे तयार झाल्यानंतर मी इथे यावर पुन्हा बारीक शेव घालणार आहे. तर इथे आपले कमीत कमी गॅसचा वापर करून चटपटीत असे दडपे पोहे तयार झाले आहेत. दडपे पोहे आवडले असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.